नमस्कार सर्वांना। दीपावलीची आपण फराळाला सुरुवात करत आहोत। तर सर्वप्रथम आपण करंजीचं सारण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। अगदी खुसखुशीत अशी करंजी यापासून तयार होते। तर चला रेसिपीला सुरुवात करू। गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये खिसून घेतलेलं खोबरं आहे हे घालून घ्यायचं आहे। हे सुक्कं खोबरं आहे। 2 वाट्या खोबरं खिसून घेतलेलं आहे। व्यवस्थित असं हे भाजून घ्यायचं आहे, खरपूस असं छान। वजनी प्रमाण म्हटलं तर हे 150 ग्रॅम इतकं खोबरं आहे हे। तर छान असं आपण मीडियम गॅसवरती भाजून घेऊ। खोबरं छान असं भाजलेलं आहे, पाहू शकताय तुम्ही, छान असा गोल्डन कलर आलेला आहे याला। तर यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकी खसखस घालायची आहे। खसखसीमुळे जे सारणाचं चव आहे ना खूप छान येते, टेस्ट चवीला छान लागते। तर नक्की 1 चमचा तुम्ही खसखस वापरा। आणि गरम खोबऱ्यामध्ये मिसळल्यामुळे पटकन खसखस भाजली जाते। तर आता ही एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊ। त्याच कढईमध्ये 2 चमचे इतकं तूप घालून घ्यायचं आहे। तूप आहे ते वितळवून घेऊ। तूप वितळलेलं आहे। इथे काही मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे, काजू, बदाम आणि चारोळं। तुम्ही ड्रायफ्रूट आहे ते कोणतेही तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। हे 2-2 चमच्याच्या मापाने मी घेतलेलं आहे, हे घालून घ्यायचं आहे। आणि छान असं परतवून घ्यायचं। तुपामध्ये असं परतल्यामुळं हे ड्रायफ्रूट आहे ते छान असे चवीला लागतं सारण खाताना। तर व्यवस्थित असं भाजून घेऊया। छान असं परतून घेतल्यामुळं क्रंचीपणा येतो ह्या ड्रायफ्रूटला। ड्रायफ्रूट छान भाजलेलं आहे, काढून घेऊ। त्याच कढईमध्ये आणखी 3 चमचे इतकं तूप घालायचं आहे। ड्रायफ्रूट आहे ते काढलेलं आहे साईडला। इथं मी अर्धा किलो 0 नंबरचा रवा घेतलेला आहे, पाहू शकता। एकदम बारीक असा हा रवा असतोय, ह्याला बॉम्बे रवा सुद्धा म्हटलं जातं। तर या तुपामध्ये हा रवा घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा मंद आचेवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे। आपण रव्याचे लाडू बनवताना जसा रवा भाजतो तसा हा रवा भाजून घ्यायचा आहे। मोठा रवा तुम्ही अजिबात वापरू नका, कारण तो करंजी आपण खायला घेतली ना तर त्याच्यामध्ये तो थोडा कचकच लागतो। आणि हा बारीक रवा आहे तो करंजीमध्ये छान असा मिक्स होऊन जातो। करंजी खायला 1 नंबर लागते। त्यामुळे हा छोटा रवा आहे, बारीक रवा तोच वापरा। तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि सतत ह्याला परतत राहायचं आहे। असं जर तुम्ही सोडलं तर खाली रवा लागण्याची शक्यता असते। त्यामुळं व्यवस्थित असं भाजून घेऊ हा रवा। रवा आहे तो थोडासा कोरडा वाटतोय, म्हणून मी अजून 2 चमचे इतकं तूप घालत आहे। या ठिकाणी तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल किंवा वनस्पती तूप वापरलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही। व्यवस्थित असं भाजून घेऊ। रवा भाजत आलेला आहे। 5 ते 6 मिनिट झालं मी भाजते रवा। जवळजवळ हे रवा पूर्ण भाजण्यासाठी 9 ते 10 मिनिट लागतात। यामध्ये काही मनुके घालून घ्यायचे आहेत, मग अशी तुपामध्ये भाजायला विसरली। तर ह्या रव्यामध्ये जरी टाकलं तरी गरम रवा आहे भाजून निघते छान असे। रवा छान भाजलेला आहे, अगदी घरभर ह्याचा सुवास सुटलेला आहे। तर आता गॅस आपण बंद करू आणि रवा आहे तो थंड करून घ्यायचा आहे। रवा थंड झालेला आहे, त्यामध्ये चिमूटभर अगदी मीठ घालायचं आहे। कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना त्यामध्ये थोडंसं अगदी किंचित मीठ घालायचं आहे। वेलची, जायफळ पूड 1 चमचा घालून घ्यायचा आहे। जे ड्रायफ्रूट तळून घेतलेले आहेत हे घालून घेऊ। खोबरं आपण भाजून घेतलेलं होतं हे घालून घ्यायचं आहे। इथं 300 ग्रॅम इतकी मी साखर बारीक करून घेतलेली आहे, ते आपण घालायचे आहे। परफेक्ट असं हे प्रमाण आहे 300 ग्रॅम।
तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही वाढवू शकता प्रमाण, किंवा मग कमी गोड आवडत असेल तर कमीही करू शकता. तर व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या साखरेचं आणि रव्याचं व्यवस्थित असं हे सारण बनवून घ्यायचं. सर्व ह्या वस्तू आहेत त्या सर्व एकजीव झाल्या पाहिजेत. गाठी अजिबात साखरेच्या नाही राहिल्या पाहिजे यामध्ये. अशा पद्धतीनं सर्व मिक्स करून झालेलं आहे. 300 ग्रॅम इतकी साखर अगदी पुरेसे आहे. हे सारण पूर्णपणे थंड झाल्यानंतर एखाद्या स्टीलच्या डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये जर ठेवलं तर कमीत कमी 3 ते 4 महिने आरामात टिकू शकतं. खूप छान असं चवीला हे सारण झालेलं आहे आणि या प्रमाणामध्ये जवळजवळ 70 ते 75 इतक्या करंज्या तयार होतात. तर करंज्याची रेसिपी आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद.